नीट प्रकरणी खासदार निलेश लंके यांची एनटीए कार्यालयामध्ये भेट. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीनं कारवाईची मागणी. नीट परीक्षेतील पेपर फुटी, निकालातील विसंगती आणि विद्यार्थ्यांच्या गुणांमधील घोळ या गंभीर विषयांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी बुधवारी नवी दिल्ली येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थातच एनटीए या कार्यालयामध्ये भेट देऊन एनटीएचे प्रशासन संचालक विजयकुमार पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीमध्ये नीट परीक्षेच्या निकालाशी संबंधित विविध तक्रारी, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, गुणांमधील कथित विसंगती, निकालाबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्न अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. खासदार लंके यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा संदर्भ देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे त्यांच्या तक्रारीची तातडीनं दखल घेऊन न्याय मिळेल अशा ठोस उपाययोजना करण्यात याव्यात असा आग्रह त्यांनी धरला. यावेळी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविणं, विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवणं आणि तक्रार निवारण प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीनंतर खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. नीट संदर्भातील प्रत्येक तक्रारीची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत. शेवटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणामध्ये एनटीएनं तातडीनं योग्य निर्णय घेऊन परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करावा अशी अपेक्षाही खासदार लंके यांनी व्यक्त केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, नवी दिल्ली.